बंधू भगिनींनो नमस्कार. वाचन जागर उपक्रमामध्ये आपलं स्वागत. ॲडव्होकेट संभाजीराव मोहिते, वाचक स्वर. आणि साहित्यकृतीचं नाव एक होता गारवर, लेखिका वीणा गावणकर. आपण पाहिलं की हा छोटा माळी दादा बेनाबाईंच्या बागेत गेलाय, काय करतोय पाहूया. त्यानं गुलाब तपासले, घराभोवती चक्कर टाकली, आपलं काम केलं. काय केलं होतं तो सांगायला घरात शिरला आणि दिवाणखान्यात थबकला. त्याला सुरेख रंगीत चित्र तिथं होती. जन्मात प्रथमच तो ते पाहत होता. कितीतरी वेळ तो त्या चित्रातील रंग आणि रेषा निहाळत होता. कधीपासून बेनामबाई आपल्या पाठी उभा आहेत हे त्याला कळलंच नाही. बाळा, तुला चित्र रंगवायला आवडतं का रे? मी मी मला नेहमीप्रमाणे तोत्रेपणा आड आला. तू तर माझे गुलाब पाहायला आला होतास ना? ऊन पाहिजे, जागा बदलली. अक्षराला अक्षर आणि शब्दाला शब्द जुळवत कसे बसे तो बोलला. साफ मुकेपणा जाऊन अलीकडे ते तोत्र का होईना पण 2-4 शब्दांचं वाक्य करू लागला होता. बेनामबाईला नीट न उमजल्याने तिने बाहेर जाऊन पाहिलं. गुलाबांची जागा बदललेली दिसत होती. दिवसभर स्वच्छ ऊन मिळेल अशा ठिकाणी झाडं लावली होती. छान माझं काम केलंस, हां, हे घे तुला, असं म्हणून त्याने त्याच्या हातात नाणं ठेवलं. तो मुठीत घट्ट धरून तो निघाला आणि त्याच्या डोक्यात गुलाब नव्हते की नाणं नव्हतं. ती रंगीत चित्र डोळ्यासमोर नाचत होती. घरी आल्यावर त्यानं आपल्या तोत्र्या भाषेत सुजनबाईंना नाना प्रश्न विचारले. त्यांना दिवाणखान्यातील रंगीत चित्रांच्या तसबिरीसमोर उभं करून परत परत विचारू लागला. त्याचं ते बोलणं समजून घेत सुजनबाई त्याला त्याच्या प्रश्नांची उत्तरं देत होत्या. रंग आणि रेषा समजावून दिल्या. झालं, नवा छंद सुरू झाला. झाडीतल्या एकांतात हा माळीदादा बेरंगी फुलं, फळं, पानं कुटून कुस्करून रंग बनवी. पक्ष्यांच्या पिसांचे कोंचले बनवी. मग लाकडी फळकुटावर, काचेच्या फुटक्या तावदानावर, अगदीच काही नाही तर स्वच्छ कातळावर चित्र काढून रंगवणं सुरू होई. त्याचा थोरला भाऊ तब्येतीनं धट्टाकट्टा असल्यामुळं मोजेस बाबांबरोबर शेतात कष्टाची कामं करी. पण हा दुबळा आणि नाजूक असल्यानं नेहमीच सुजनबाई भोवतीच घोटाळत असे. त्याची चौकस नजर त्याच्या हाताचं कसब टिपत असे. त्याचं ते चुली लिंपणं, लोकर पिंजणं, कातडी कमावणं, मेणबत्त्या बनवणं, मसाले तयार करणं, झालंच तर पाव, बिस्किट, पुडिंग तयार करणं, सुयांवर विणणं इत्यादी साऱ्या गोष्टी तो पाही आणि आपल्या परीनं तशा करत राही. सुजनबाई हा कसल्या कामाचा नाही, निदान हे शिकू तरी दे म्हणून त्याला बारीक सारीक गोष्टी दाखवत. साखर आणि कॉफी खेरीज अन्य काही त्या विकत घेत नसत. त्यामुळे अशा अनेक गोष्टी त्या हाताने करत. हाही पुष्कळ गोष्टी शिकला, तरबेजही झाला. कारभार कुटुंब खाऊन पिऊन सुखी होतं, पण शिस्तीचं होतं. बेफिकीर उदळमादळ खपत नसे. सारं कसं टुकीनं चाले. हा तो सारा उघड्या डोळ्यांनी पाहत होता. त्याच्यावर एक गोष्टीचे संस्कार खोलवर उमटत होते. तसं कारभार कुटुंबाने या 2 भावांना जिमला आणि या मुख्याला निगरू गुलाम म्हणून कधीच वागवलं नव्हतं. उलट ही भावंड कुठेही जाण्यास मुक्त होती. हे अनाथ निराश्रित पोरके जीव जाणार तरी कुठे? मोजेस कारभारच्या आश्रयानेच ते जगत होते. जिम थोडा मोठा झाल्यावर आपलं नशीब काढायला डायमंड ग्रोव सोडून गेला. छोटा मात्र तिथंच राहिला. छोट्याच्या अंगची प्रामाणिक आणि विनम्र वृत्ती पाहून कारभार कुटुंबाने त्याचं नामकरण केलं जॉर्ज वॉशिंग्टन या थोर नेत्याचं ते नाव. ते त्याला सारे मुका छोटा माळीदादा न म्हणता जॉर्ज म्हणू लागले. जॉर्ज दुबळ्या आणि नाजूक प्रकृतीमुळं सुजनबाई त्याला नजरेआड कुठे दूर पाठवायला तयार नसत. त्यांच्या मेरीचं पोर होतं ते. जॉर्जही कुठे दूर जायला तयार नव्हता. आपल्या आईच्या मृत्यूबद्दल निश्चित काही बातमी नसल्यानं त्याला वाटे न जाणे आई पटकन केव्हाही येईल, केव्हा तरी येईलच. तिच्या स्वागतासाठी तो आपलं लाकडी खोपटं झाडून झटकून स्वच्छ ठेवी. कधीतरी तो आपल्या आईविषयी सुजनबाईविषयी न विचारी. तिच्या आठवणीने त्यांचा गळा दाटून येईल. त्या म्हणायच्या, तुझी आई फार गुणी होती, अगदी तुझ्यासारखी. तुझ्यासारखंच काम करताना तिला काहीतरी गोड पण उदास ती गुणगुणायची. कामात फार चलाक, चटपटीत. तिला लिहायला वाचायला येत नव्हतं, पण तिची आठवण फार दांडगी होती बघ.
हा पोरगा भारी भंडावतोय ग. मोजेस बाबा आपल्या पत्नीकडे तक्रार करत होते. म्हणे, गवत हिरवच का? टोळ उड्या कशामुळे मारू शकतो? सकाळची कोवळी किरणं दुपारी कुठे जातात? इंद्रधनुष्य करायला किती वर्ष लागतात? हे काय प्रश्न झाले? वैताग नुसता. सुजनबाईंना हसू आलं. हो, म्हणूनच ना मला मदत करायला त्याला माझ्याकडे पाठवता. कळलं हो, पण माझी काही तक्रार नाही. उलट तो हाताशी असला की घरकाम अगदी बारीक आणि झटकन उरकतं. हॅ, नाहीतरी शेतीपेक्षा स्वयंपाकघराच्याच लायकीचा आहे तो. मोजेसबा ऑफिस काढले. त्याची वाढच नीट होत नाही. त्याला कोण काय करणार? खरं तर तो आता चांगला 9-10 वर्षाचा झाला. त्याच्या शाळेची सोय पाहायला हवी, नाही का? पण आहे कुठे जवळपास या निग्रो मुलांची शाळा? आणि शिकून तरी काय करणार हा? मोजेस बाबा थोड्या उद्वेगानंच म्हणाले. पण आता त्याला स्वतःच्या पायावर उभं राहायला शिकवलंच पाहिजे. त्याचंही निसर्गप्रेम रानावनात हिंडणं त्याच्या पुढच्या धकाधकीच्या जीवनात झालेल्या निरुपयोगी त्याला ठरवते. मग विषय बदलत सुजनबाई पुढे म्हणाल्या, पण काय हो, त्याच्या जोरावर तुम्ही यावर्षी शेतात द्राक्षाची लागवड करणार आहात ना? उद्या जायचंच म्हटलं तर स्विस शेतीतज्ञाकडे चला, कामावरती घ्या. स्विस शेतीतज्ञ श्री हर्मन यायगर मिझुरी राज्यात द्राक्षाची लागवड कितपत यशस्वी होईल याचा अंदाज घेण्याच्या कामगिरीवर आले होते. मिझुरीतील जमीन व हवा द्राक्षाच्या लागवडीसाठी योग्य आहे हे सिद्ध झालं होतं. जॉर्जला हाताशी घेऊन मोजेस कार्वरनेही आपल्या शेतीच्या तुकड्यावर चाचणी घेतली होती. यायकर साहेब छोट्या जॉर्जच्या हुशारीवर खुश होते. त्यांनी दिलेल्या बारीक सारीक सूचना जॉर्जने तंतोतंत पाळल्या होत्या. द्राक्षवेलींची उत्तम निगा राखली होती. मांडवाकडं ध्यान दिलं होतं. वाळवी केळीपासून वेलीचं रक्षण केलं होतं. डोळ्यात तेल घालून सारी कामगिरी त्यांनी बजावली होती. त्याच्या या चोख कामगिरीवर यायकर खुश झाले. चाचणी यशस्वी झाली होती. मोजेस बाबांनी आता जॉर्जच्या मदतीने मोठ्या प्रमाणात द्राक्षाची लागवड करायचं ठरवलं होतं. जॉर्जही शेतीकामात या निमित्ताने काही नवीन शिकून घेईल अशी त्यांना उमेद होती. जॉर्ज, उद्या सकाळी आपल्याला त्या द्राक्षवाल्या यायगरकडे जायचं बरं का? मोजेस बाबांनी त्याला आठवण दिली. हा, तो द्राक्षवाला ना? पण बाबा, द्राक्षांचा रंग जांभळा का असतो? जॉर्ज, मला माहीत नाही. सगळी द्राक्ष काही जांभळी नसतात, काही हिरवी पण असतात. पण का ते मला माहीत नाही, मोजेस बाबा उत्तरले. देवाला माहीत असेल? नक्कीच. देवाला माहीत नाही असं या जगात काहीच नाही. मग देवालाच मी गाठतो आणि विचारतो, टुनकन उडी मारून पळता पळता जॉर्ज म्हणाला. मोजेस बाबांचं तोंड रागाने लाल झालं. जॉर्जला हाक मारण्यासाठी त्यांनी तोंड उघडलं तेव्हा सुजनबाई त्याला अडवत समजुतीच्या सुरात म्हणाल्या, जाऊ द्या त्याला. अगं, हा उद्धटपणा बरा नाही, चुकतोय तो. त्याने असं बोलणं बरोबर नाही. जणू काही याला भेटण्यासाठी परसदारी देव खोळंबलाय. तसंही असेल कदाचित. सुजन, अगं तू तरी. मोजेस बाबा विचारात पडले. थोड्या वेळाला ते म्हणाले, तुझं बरोबर आहे. त्याला आता वाचायला शिकवलंच पाहिजे. आपल्यासारख्यांच्या धार्मिक घरात असला पाखंडी तयार होता कामा नये. त्याला बायबल वाचायला, देवधर्माबद्दल विचार करायला, आदर बाळगायला शिकवलं पाहिजे. शेजारच्या म्युलरबाईंनी त्याला एक जुनी अंकल्पी दिली आहे. त्याची बाग शिंपायला जातो तेव्हा तो ती बरोबर घेऊन जातो, त्या म्हणत होत्या. जॉर्जची सारी अंकल्पी पाठ झाली आहे. ते काही असो, तो बायबल वाचायला, देवाविषयी आदराने बोलायला शिकला पाहिजे. मोजेस बाबा ठासून पुन्हा एक वार म्हणाले. दुसऱ्या दिवशी पहाटे मोजेस बाबा जॉर्जसह जायला निघाले. जॉर्ज खटाऱ्याच्या मागच्या बाजूला आपले अनवाणी पाय खाली सोडून मजेत बसला होता. बाकी त्याने काय कपडे घातले होते, तो कसा दिसत होता याची दखल घेण्याजोगं काही नव्हतंच. कार्व्हरकडचं पोत ते गबाळं आहे आणि त्यामुळं ते आणखी बावळट वेडाबिद्र दिसतो याचा विचारच काय, पण त्यांना स्वतःलाही विचार करण्याचं कारण नव्हतं. याचा इतरांनाच काय, पण त्याला स्वतःलाही विचार करण्याचं कारण नव्हतं. किंबहुना असा काही विचार करायचा असतो याची त्याला जाणीवही नव्हती. हो, अगदी मोठेपणी सुद्धा. भर दुपारी झाडाखाली त्यांनी आपला खटारा उभा केला. एका झाडाच्या सावलीत बसून सुजनबाईंनी बांधून दिलेली शिदोरी त्यांनी संपवली. एक गोरा एका काळ्याला शेजारी बसून खातो हे पाहून रस्त्यानं येणारे जाणारे खेडूत थपकत. गुलामगिरी अजूनही लोकांच्या मनातून पार पुसून गेलेली नव्हतीच म्हणायची. मोजेस बाबा बुंद्याला टिकून तिथंच घटकावर पोहोचले.
हे त्यांचं पाहून जॉर्जच्या पथ्यावर पडत असे. नाहीतरी मोठी माणसं त्याच्याशी बोलत असत ते बहुधा त्याच्या निरीक्षणाच्या कामात व्यत्यय आणणारे हुकूमच असत. त्यापेक्षा त्यांनी असं शांतपणे पडून राहणं जॉर्जला भारी आवडे. तासभर विश्रांती घेऊन ते पुढच्या प्रवासाला निघाले. आता प्रवासात गेल्यानंतर हे आपल्या या छोट्या माळीदादांनी नेमकं काय पाहिलं, काय अनुभवलं, काय शिकला हे पाहणार आहोत. आज आपण थांबतो आहोत. नमस्कार. जय भारत.